जीएमसी मुंबई अंतर्गत नवीन सरळ सेवा पद भरती जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. गड्ड वर्ग 4 संवर्गातील ही सरळ सेवा पद भरती जाहिरात असून पाहू शकता यासाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. तर या पद्धतीने विस्तारित जाहिरात आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. सरळ सेवा गड्ड वर्ग 4 संवर्गातील 210 पदांसाठीची. तर विस्तारित जाहिरात पाहू शकता. यामध्ये वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अंतर्गत अधिष्ठाता ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई गड्ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील विविध पदे सरळ सेवेने भरण्यासाठीची जाहिरात ही जाहीर करण्यात आली आहे. गड्ड वर्ग 4 संवर्गातील यामध्ये पाहू शकता वेतन श्रेणी त्याचबरोबर कोणत्या विभागासाठी किती जागा आहेत याची माहिती ही जाहीर करण्यात आली आहे. गड्ड वर्ग 4 संवर्ग जे याच्यामध्ये पाहू शकता आयुष संचालय आहे, त्याचबरोबर शासकीय दंत महाविद्यालय, परिचर्या शिक्षण, नागरी स्वास्थ्य केंद्र. तर या पद्धतीने एकूण टोटल ज्या जागा आहेत यासाठीच्या 210 जागांसाठीची ही पदभरती जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. जीएमसी मुंबई अंतर्गत यासाठी अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे gmcjh.edu.in या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे जाहिरात. त्याचबरोबर विस्तारित अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आली आहे. तर ते चेक केली जाऊ शकते. जीएमसी मुंबई अंतर्गत या पदभरती संदर्भातली विस्तारित माहिती या जाहिरातीमध्ये अवेलेबल आहे, चेक केली जाऊ शकते. या पद्धतीने पाहू शकता पूर्णपणे आरक्षणासंदर्भातली जी विस्तारित माहिती आहे ती सुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करण्याकामी पाहू शकता अर्ज प्रक्रिया जी आहे या पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पात्रता भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ही जी वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे. यानंतर न पाहू शकता मागासवर्गीय उमेदवार जे आहेत यांच्यासाठी 5 वर्षाची सूट असेल, म्हणजे 43 वर्षापर्यंत. तर या पद्धतीने प्रत्येक प्रवर्गासाठीची ही शैक्षणिक वयाची पात्रता दर्शवण्यात आली आहे. यानंतरनं गड्ड वर्ग 4 समकक्ष या पदांसाठी शैक्षणिक पात्रता सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आली आहे. पाहू शकता नमूद शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवाराची जी शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास असणे आवश्यक आहे, 10वी आणि 12वी. तर यामध्ये पाहू शकता यामध्ये सिलेबस सुद्धा या जाहिरातीमध्ये जाहीर करण्यात आला आहे, तो सुद्धा चेक केला जाऊ शकतो. प्रत्येक प्रवर्गासाठीचा जो सिलेबस आहे हा सिलेबस यामध्ये जाहीर करण्यात आला आहे. शैक्षणिक पात्रता तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव ठरवलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशलिस्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तर शैक्षणिक पात्रता नॉर्मली काय आहे, शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे या सगळ्या पदांसाठीची. आता इथे सिलेबस सुद्धा सांगण्यात आला आहे. एक्झाम पॅटर्न पाहू शकता. TCS मार्फत ही परीक्षा घेतली जाऊ शकते. तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी 100 प्रश्न, 200 गुणांची नॉर्मली सरळ सेवा भरती प्रक्रिया जी राबवली जाते त्याच पद्धतीने हा सिलेबस असणार आहे. या पद्धतीने पाहू शकता महत्त्वाचे कागदपत्र काय काय लागणार आहेत याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे. वर्ष शुल्क TCS मार्फत परीक्षा घेतली जात असल्यामुळे 1000 रुपये खुला प्रवर्ग आणि राखीव 900 रुपये इतका ॲप्लिकेशन फी असणार आहे. लिंक ॲक्टिवेट करण्यात आली आहे. पाहू शकता 18 ऑगस्ट 2025 पासून पदभरती प्रक्रिया अर्ज करण्यासाठीची लिंक हे ॲक्टिवेट होत आहे, उपलब्ध होत आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 6 सप्टेंबर 2025 असणार आहे. त्याचबरोबर इतर महत्त्वाचे अपडेट पाहू शकता संपूर्णपणे जाहिरात हे उपलब्ध आहे, या पद्धतीने चेक केली जाऊ शकते. कक्षसेवक गड्ड संवर्गाच्या 39 जागा, सुरक्षा रक्षक पहारेकरी 21, सहाय्यक स्वयंपाकी बटलर पॅन्ट्री बॉयसाठीच्या 9, हमाल या पदासाठीच्या मजदूर पदासाठीच्या 2 जागा. त्यानंतर पाहू शकता पुन्हा मजदूर आहे 6 जागा आणि 2 जागा. शिपाई कनिष्ठ चपराशी 14, माळी या संवर्गाच्या 4, पोस्टमार्टम आणि रूम परिचर 1 आया संवर्गासाठी 7, क्षकिरण सेवक 1 जागा, प्रयोगशाळा परिचर 6 जागा, प्रयोगशाळा सेवक 11, सेवक पदासाठीच्या 8, दवाखाना सेवक आहे, रुग्णपट वाहक
अंधारखोली परिचर आहे, संग्रहालय परिचर, प्राणी गृहपाल, नावी आहे, भंडारी सेवक कर्मचारी आहे, पिंजारी आहे, रामोशी चतुर्थश्रेणी कर्मचारी, ग्रंथालय सेवक अशा एकूण 151 जागा पाहू शकता. प्रत्येक जो विभाग आहे या विभागाने देण्यात आल्या आहेत. कक्षसेवक, शिपाई, पहारेकरी अशा विविध गड्ड संवर्गातील या पदांसाठीची ही पदभरती प्रक्रिया आहे. आणि इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी 10वी पास उमेदवार जे आहे अर्ज करू शकतात. TCS मार्फत ही परीक्षा घेतली जाणार असून 18 ऑगस्टपासून अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर समांतर आणि शैक्षणिक जे आरक्षण आहे कॅटेगरीनुसार प्रवर्गनीय आरक्षणाची माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे, ती सुद्धा चेक केली जाऊ शकते. आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. तर अशा पद्धतीने पाहू शकता GMC मुंबई अंतर्गत ही पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी सरळ सेवा फक्त 10वी पास उमेदवारांसाठी असणार आहे. आणि यासाठी अर्ज करण्यासाठीची लिंक 18 तारखेपासून उपलब्ध होत आहे. कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, शैक्षणिक पात्रता काय काय असणार आहे हे आपण आता पाहिलेलं आहे. कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे या संदर्भात सुद्धा लवकरच अर्ज प्रक्रिया जी आहे TCS मार्फत लिंक ॲक्टिवेट केली जाईल. तर या पुढच्या सगळ्या या पदभरती संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.